राजकीय उलटापालती, फोडाफोडी, पक्षफुटी यामुळे गेल्या 4 वर्षात राज्याचं राजकारण पुरतं ढवळून निघालंय। सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे या घडामोडींचे केंद्र ठरले होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी अडून राहिले आणि त्या संधीचा फायदा घेत शरद पवारांनी त्यांना आपल्याकडे खेचलं। त्यांच्याच पुढाकारानं कुणी कल्पनाही केली नव्हती अशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा सहभाग असलेली महाविकास आघाडी आकारास आली होती। मात्र 2-2.25 वर्ष सुरळीत गेल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पडलेल्या उभ्या फुटीमुळे महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर व्हावं लागलं होतं। महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता। मात्र त्यापेक्षा मोठा धक्का पवारांना यावर्षी जुलै महिन्यात बसला। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली। आता काकांपुतण्यांच्या 2 गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकीवरून निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे। फुटीनंतर संयमी भूमिका घेणाऱ्या दोन्ही गटांकडून गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर जोरदार टीका-टिप्पणीही होताना दिसत आहे। मात्र एकंदरीत रागरंग पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही खरी आहे की पडद्याआड काहीतरी वेगळंच शिजतंय अशी शंका सातत्यानं घेतली जाते। त्याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार यांच्या गटांमध्ये छुपी युती होऊ शकते का याचाही अंदाज महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून घेतला जात आहे। त्याच अनुषंगाने घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी शरद पवार आणि अजित पवार तसेच एकंदरीत पवार कुटुंबीय यांच्यामध्ये आतून कौटुंबिक सख्यासोबतच राजकीय सख्य आहे असे दावे राजकीय वर्तुळातील अनेक जण करत असतात। त्याला कारणही तसंच आहे। जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा बंडखोरी करणारे आमदार, खासदार आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर सेना नेतृत्वासह सर्वच नेत्यांकडून बेछूट टीका झाली होती। ती अजूनही सुरू आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसह या गटातील सर्वच नेत्यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कधीही फारशी बोचरी टीका केली नाही। एवढं सारं घडूनही अजित पवार आणि शरद पवार हे अनेकदा भेटलेत। तसंच अजित पवार आणि इतर पवार कुटुंबियांच्याही कौटुंबिक भेटीगाठी झाल्या आहेत। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही खरी नसून हा एक पद्धतशीर राजकीय फार्स आहे असे दावे केले जात असतात। फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची राजकीय परिस्थिती आणि बलाबल पाहिल्यास सध्या तरी बहुतांश आमदार हे अजित पवार गटासोबत आहेत। त्यांच्यामध्ये आपापल्या मतदारसंघात प्रभाव असलेल्या अनेक नेत्यांचा समावेश आहे। तर शरद पवारांसोबत मात्र त्यांचे मोजकेच निष्ठावंत शिलेदार उरले आहेत। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही अजित पवार गटांनी जोरदार मुसंडी मारत भाजप पाठोपाठ ग्रामपंचायती जिंकत दुसरा क्रमांक पटकावला होता। आता महायुतीमध्ये अजित पवारांना डावललं जात असल्याच्या, ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी राजकीय अपरिहार्यता असल्यानं भाजपा त्यांना सोडत नाही। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचा खास असा समर्थक वर्ग आहे। त्यामुळं या सर्वांसाठी शरद पवार हे आदरणीय नेते असले तरी जेव्हा राजकारणाचा विषय येईल तेव्हा ही मंडळी भावनिक न होता अजित पवारांच्या मागे उभे राहण्याची दाट शक्यता आहे। आता ही बाब शरद पवार यांना माहिती नसेल असं म्हणता येणार नाही। त्यातूनच पक्ष फुटीनंतरही अजित पवार आणि शरद पवार यांची छुपी युती असल्याची आणि आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही गट शक्य तिथे परस्पर सहकार्याची भूमिका घेऊ शकतात अशी कुजबूज सुरू आहे। आता प्रत्यक्षात पाहायला गेलं तर शरद पवारांचा गट हा सध्या महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय स्तरावर आकारास येत असलेल्या इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट आहे। तर अजित पवारांच्या नेतृत्वातील गट हा महायुतीमध्ये तथा केंद्रात एनडीएमध्ये डेरे दाखल आहे। आता काही मोठी राजकीय उलथापालथ न घडल्यास दोन्ही गट याच आघाड्यांमधून निवडणुका लढवण्याची दाट शक्यता आहे। मात्र असं असलं तरी काका आणि पुतण्यांमध्ये अंतर्गत सामंजस्यातून दोन्ही गटांचं नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात। म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये अजितदादा गटाकडे तगडा उमेदवार असेल तिथं शरद पवार गटाकडून त्याला मदत दिली जाऊ शकते। तसंच जिथं शरद पवार गटाचा उमेदवार सक्षम असेल तिथं दादा गटाकडून त्याला सहकार्य दिलं जाऊ शकतं। तसंच जिथं शक्य असेल तिथं उमेदवारांची एकमेकांच्या गटांमध्ये मतांची देवाणघेवाणही होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्या नेत्यांशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांची फळी तगडी आहे। त्यामुळे वेळ प्रसंगी हे दोन्ही गट एखाद्या उमेदवाराला मतं ट्रान्सफर करण्याची क्षमताही बाळगून आहेत। आता कितीही टोकाचे मतभेद झाले तरी निवडणुकीत जुळवून घेण्याचा गुण पवारांकडे आहे। ठाकरेंकडे तो दिसून येत नाही।
परिणामी जर बारामतीतून सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या तर अजित पवार सुप्रियाताईंना मदत पुरवू शकतात. अशावेळी सुनेत्रा पवारांना तिकीट द्यायचा भाजपचा डाव असू शकतो. पण त्यावर राष्ट्रवादी काय तोडगा शोधणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. अशाच प्रकारे जर ही युती विधानसभेसाठी कायम राहिली, जी शक्यता खरं तर कमी आहे, पण तरीही शक्यतांवर बोलायचं झाल्यास इस्लामपुरातून जयंत पाटलांना, येवल्यातून छगन भुजबळांना, परळीतून धनंजय मुंडेंना जिंकून आणण्यासाठी राष्ट्रवादी सेटलमेंट करू शकते असं काही राजकीय विश्लेषकांना वाटतंय. म्हणजे एकावेळी जागा वाटपात दोन्ही गटाकडून दावा ठोकायचा आणि प्रस्थापित नेत्याविरुद्ध दुसऱ्या बाजूनं कमकुवत नेता द्यायचा असा डाव राष्ट्रवादी आखू शकतं. यातून लढाई अंतर्गत होऊन प्रस्थापित नेते पुन्हा निवडून येऊ शकतील. तसंच जागा वाटपात इतर पक्षांना संधी तर मिळणारच नाही, पण शेवटी विजय होणाऱ्या अधिकच्या जागाही अल्टिमेटली राष्ट्रवादीच्याच असतील. म्हणून तर आता भुजबळ विरुद्ध शरद पवार असा कितीही संघर्ष सांगितला जात असला तरी हे दोन्ही नेते निवडणूक पूर्व किंवा ऐन निवडणुकीत एकत्र येऊ शकतील. पण भाजप, शिंदे गट किंवा ठाकरे गटाला राष्ट्रवादीची ही शाळा माहिती नसेल असं नाही. त्यामुळं ते याबाबतीत जागरूक असतीलच. तेव्हा ऐन निवडणुकीत पक्षाच्या बंडखोरांना पडद्यामागून तिकीट देण्याचं काम फडणवीस, ठाकरे तसंच शिंदेकडून होऊ शकेल. पण आता यात कोणाचा फायदा होईल आणि कोणाचा तोटा ही येणारी वेळच ठरवेल. असो, पण सध्या राज्याच्या राजकारणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसीमध्ये सुरू झालेल्या शीतयुद्धाचा प्रभावही या दोन्ही गटांच्या मतांच्या टक्केवारीवर होऊ शकतो. शरद पवार हे सर्वसमावेशक राजकारण करत असले तरी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मराठा मतदार हाच मुख्य जनाधार राहिलाय. त्याला छगन भुजबळांसारख्या नेत्यांना सोबत घेत शरद पवारांनी ओबीसी मतदारांचीही जोड दिली होती. मात्र सध्या आरक्षणावरून तापलेल्या परिस्थितीत हे दोन्ही समूह समोरासमोर आलेले आहेत. छगन भुजबळ ओबीसींच्या हक्कांवरून घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अजितदादांची कोंडी होत आहे, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनाही एका वर्गाकडून टीकेचं धनी व्हावं लागतंय. त्यामुळे या बाबी आगामी निवडणुकीत दोन्ही गटांसाठी अडचणीच्या ठरू शकतात. पण आता भुजबळांची ओबीसी महामोर्चातील भाषणं बघता त्यांनी जरांगे पाटलांसकट फडणवीसांवर टीका केली, पण शरद पवारांना ओबीसी मुद्द्यावर बरंच सावरून घेतलं. आता भुजबळांभोवती एकवटणारी ओबीसी मतं प्लस शरद पवारांची मराठा छबी या सोशल इंजिनिअरिंगमुळे भुजबळ कदाचित निवडणूक आधीच शरद पवार गटात उडी मारू शकतात असं काही जाणकारांना वाटतंय. आता निवडून येण्याची क्षमता हा निकष लावत शरद पवार यांनी एक नेता जोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केलाय. त्यामुळे आता पक्षात उभी फूट पडल्यानंतर यातील अनेक जण अजित पवारांच्या सोबत गेले असले तरी बरेच जण शरद पवारांसोबत आहेत. कारण शरद पवारांची मतदारसंघातील न्यूसेन्स व्हॅल्यू या सगळ्यांना माहिती आहे. शिवाय अजितदादा आणि शरद पवार हे एक झाले तर आपली भविष्यात गोची होऊ शकते ही भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच आता दोन्ही नेत्यांकडून आपल्या विरोधात गेलेल्या नेत्यांना पाडण्याची भाषा होत असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत अशी पाडापाडी होईलच असं नाही. उलट आगामी लोकसभा आणि विशेष करून विधानसभा निवडणुकीत आपापला गट मजबूत करून अधिकाधिक जागा जिंकण्याचा अजित पवार आणि शरद पवार यांचा प्रयत्न असेल. म्हणून तर जागा वाटपात दोन्हीकडून आधी जास्त जागा पदरात पाडून घेणं, दोन्हीकडून निवडणुकीत सेटलमेंट करत जास्त जागा जिंकणं, प्रसंगी बंडखोरांना ताकद पुरवणं आणि शेवटी उघडपणे एकत्र येत सत्तेवर जादा दावा सांगणं हाच शरद पवारांचा मास्टर प्लॅन असू शकतो असं राजकीय जाणकारांना वाटतंय. मात्र यात एक अडचण आहे, ती म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात अशी कुठली छुपी युती झाली तर त्यांचे युती आघाडीतील मित्रपक्ष सावध होऊ शकतात. विशेषतः अशी छुपी युती शिंदे गटाच्या अडचणी वाढवू शकते. कारण शिंदे गटातील अनेक आमदार, खासदारांचा मुख्य सामना हा राष्ट्रवादीच्याच उमेदवारांशी होत आलाय. अशा परिस्थितीत महायुतीत असलेल्या अजितदादांनी अशी छुपी मदत पवार गटाला केल्यास त्याचा मोठा फटका शिंदे गटाला बसू शकतो. त्यातच सोबत केवळ एक खासदार असताना लोकसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटाकडून 9 ते 10 जागांची मागणी झालेली असल्यानं शिंदे गटाचं टेन्शन आधीच वाढलेलं आहे. अशा परिस्थितीत पडद्याआड चालणाऱ्या अशा हालचालींवर शिंदे गटाचं बारीक लक्ष असेल. आता तसं असलं तरीही शिंदे गटाला भाजपशिवाय सध्या पर्याय नाहीये. आता तशी अजितदादा गट आणि शरद पवार गट यांच्यात पुढील निवडणुकीत छुपी युती होऊन भविष्यात हे दोन्ही गट एकत्र आलेले दिसण्याची शक्यताही खूप अधिक आहे. नुकतंच एका ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजितदादांनी तसे संकेत दिले होते. राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो म्हणजे आमची विचारसरणी बदललेली नाही. लोकांची कामं करण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत असं ते म्हणाले. याचाच अर्थ हिंदुत्ववादी शिंदे भाजपासोबत जाऊनही अजितदादा गटानं आपला सेक्युलर बाणा कायम ठेवला आहे.
त्यामुळे कदाचित 2024च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपली ताकद राखून आवश्यक त्या जागा मिळवल्या. तसंच राज्यात पुन्हा 2019 सारखी परिस्थिती उद्भवली तर हे दोन्ही गट उघडपणे एक होऊन राज्यात नव्या समीकरणांची मांडणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच असं घडू शकतं का? अजितदादा आणि शरद पवार हे निवडणुकीत छुपी युती करू शकतात का? निवडणुकीनंतर दोन्ही गटाकडून जागा वाढवत शरद पवार आणि अजितदादा उघडपणे एकत्र येऊ शकतात का? की मग त्यांची आताही छुपी युती आहेच? तसं असेल तर याचा फायदा आणि तोटा कोणाला होऊ शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.